नॅशनल अवॉर्ड विनिंग एक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचं नाव आहे रिंगण आणि आपल्यासोबत आहे रिंगणची पूर्ण टीम. बरं, एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे ही रिंगणची टीम काल रात्री 12:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत चला हवा उद्याच्या सेटवरती होती, शूट करत होते आणि तरीही आज हे 12 वाजता इथे इंटरव्ह्यूला हजर राहिले आहेत. तर आपण छोट्यापासून सुरुवात करूया. कशी एवढी मोठं शेड्यूल, तुझं टाईट शेड्यूल होतं, किती मजा आली, किती थकलाय? आता थोडंसं झोप येते पण फ्रेश वाटतंय. मग तुला आज असं नाही वाटलं की आज सकाळी नको, जरा लेट इंटरव्ह्यू ठेवूया, आरामात वगैरे? हो, थोडंसं वाटलं होतं. राग आला का? नाही. बरं, चला हवे त्याला काय मजा केलीस? काय 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 वेगवेगळं करायला मिळालं तिथे? पहिल्यांदाच त्या मंचावर गेलास, कसं वाटतं? तिथे मला शांका दावरजी यांना भेटायला मिळालं, परत मनीष पोलोमोन याला भेटायला मिळालं आणि तिथे मी डान्स पण केला. वा, मग नक्कीच ही मजा आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. चित्रपटाबद्दल बोलूया. चित्रपटाचे पोस्टर्स खूप छान दिसत आहेत आणि 2 पोस्टर्सवरती 2 वेगवेगळ्या टॅगलाईन वाचायला मिळत आहेत. प्रयत्नांनी सुटेल, आत्मविश्वासाने तुटेल आणि सुटता तुटेना माऊली, अशा 2. तर ह्या टॅगलाईन्सबद्दल काय सांगाल? काय आहे चित्रपटामध्ये? चित्रपट हा एका वडिलांनी मुलाची गोष्ट आहे. कायम मला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण असो, एक स्ट्रगल असतो त्याच्यामध्ये जगण्याचा. त्याच्यामध्ये आपण एक रिंगणात अडकतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात. एक सर्कल एका पॉईंटपासून सुरू होतं आणि ते संपेपर्यंतचा त्याचा प्रवास असतो रिंगणाचा. त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात, चढ उतार येतात. त्याच्यामध्ये आपण अडकलेलो असतो. पण आपण अडकून जर खचून राहिलो तर आत्महत्या हा पर्याय आहे. पण त्याचा दुसरा पर्याय आहे जो आम्ही रिंगणमध्ये वापरला आहे किंवा आम्हाला स्ट्रॉंगली वाटतं की तोच सगळ्यांनी वापरावा. तो म्हणजे तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही प्रयत्न केले, एक पॉझिटिव्ह विचार केला की ते रिंगण सहजपणे तुम्ही तोडू शकता, त्यातून सुखरूप बाहेर येऊ शकता आणि ते पूर्णही होऊ शकतं. चित्रपट बाप मुलाच्या नातेसंबंधावर आधारित आहे. असा चित्रपट बनवताना 2 कलाकारांमध्ये खूप केमिस्ट्री असावी लागते, जी पडद्यावर दिसणं गरजेचं होतं. तुमची केमिस्ट्री कशी होती? ह्याच्यासोबत किती मजा? साहिल बरोबर काम करताना नक्कीच मजा आली. त्याचं नाही मला माहिती त्याला मजा आली का नाही आली म्हणतोय मजा, पण मला नक्कीच मजा आली त्याच्याबरोबर काम करताना. म्हणजे बोलायचं म्हणून सांगत नाही, पण आहे ना, इनोसन्स जो असतो ना त्याच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही असतं. म्हणजे ॲक्टर म्हणून काम केल्यानंतर आपण खूप यूज टू होऊन जातो किंवा घिसीपिटी कामं करणं म्हणतो ना, त्या पद्धतीने काम करत जातो. पण त्याच्याकडे बघताना आहे ना, मला एक फार गंमत जाणवली ना, की आम्ही रिहर्सल्स केल्या होत्या. एक 10-15 दिवस रिहर्सल्स केलेल्या होत्या आणि त्यामुळे एक जवळकीचं नातं निर्माण झालेलं होतं. म्हणजे पूर्ण युनिटमध्येच, म्हणजे तो पूर्ण युनिटला ओळखत होता आणि त्याला शूटला आल्यानंतर आपण काही वेगळ्या ठिकाणी आलो असं काही वाटत नव्हतं. रिहर्सलच फक्त आता लोकेशनवरती जाऊन आपण शूट करतोय असं होतं. पण त्याच्यातला गमतीचा भाग असा होता ना, तू बोलल्यानंतर मग किती रिहर्सल्स केलेले असल्या आणि काही असलं ना तरीसुद्धा आहे ना, आता मी बोलतो आहे आणि त्याला आता आपण पहिल्यांदाच मी ऐकतो आहे आणि त्याला रिॲक्ट होतो आहे, तर त्याचा तो जो फ्रेशनेस आहे ना, तो फार चांगला आहे त्याचा. की तो कुठल्याही वाक्याला, मी जर एकच वाक्य आहे 3 टेकमध्ये जर आपण करत असू ना, तर तो 3ही वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होत होता. आणि ही खरंच चांगली गोष्ट आहे. म्हणजे हा आहे ना, अलर्ट असण्याचा आणि अवेअरनेसचा भाग आहे आणि तो अर्थात सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे. त्याच्या कॉन्शियसली करता जर येत असेल तर नक्कीच चांगला आहे, पण सबकॉन्शियसली आणि तो टिकून राहावा, त्याचं फारच चांगलं आहे. तुम्हाला हा चित्रपट करताना किती मजा आली? आणि पंढरपुरात शूट झालेला आहे. पंढरपुरात शूट करायचं म्हणजे रेखी करावी लागणार, जागा बघून सुरुवात केलेली, तर ती सगळी प्रोसेस किती मजा आली? मुळात आहे ना, मी आणि मकरंद आम्ही त्याच भागातले आहोत. मकरंदचा आजोळ पंढरपूर आहे, गाव त्याचं अकलूज आहे, माझं टेंभुर्णी आहे आणि आम्ही त्याच भागातले आहोत. कथा वाचल्यानंतर पंढरपूर आहे आणि पंढरपुरात शूट आहे, आपल्या भागामध्ये शूट आहे असं म्हटल्यावर ते आम्ही आनंदी होतोच, नक्की होतं. आणि फिल्मची सगळ्यात गमतीचा भाग असा आहे ना, की ते आपण तिथले आहोत म्हणून तिथे जाऊन शूट करणं हा त्याच्यातला मुद्दा अजिबातच नव्हता. तर बाप आणि लेक ज्या पद्धतीने, हा मुलगा आणि अजून जी काही पात्र असतील ती ज्या पद्धतीने चित्रपटामध्ये येतात, त्याच पद्धतीने पंढरपूर सुद्धा कॅरेक्टर म्हणून आपल्या समोर येतं
आणि तो फार इंटरेस्टिंग भाग होता. आणि वेगवेगळ्या जागा आपण तिथे एक्सप्लोअर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग काही काही बघितलेले, अरे हे बघितलंय मी, ते बघितलंय मी, ते बघितलं, असंही होईल. पण ते इतक्या छान पद्धतीने दाखवलेलं आहे पंढरपूर, आणि सुरेख दिसत आहे पंढरपूर जे दिसतंय. आणि आम्ही माघी यात्रेच्या काळामध्ये शूट करत होतो तेव्हा, आणि 5-6 लाख लोक जमलेली होती, आणि तो आमच्यासाठी एक चांगला अनुभव होता आणि मेमोरेबल होता एक्सपिरियन्स म्हणून. आणि मी आणि साहिल आम्ही असे घरगुती कपडे घालून आम्ही त्यांच्यामध्ये फिरायचो. आमचं युनिटही तसंच फिरत होतं सगळं, कारण अगोदर रेकी करून गेलेले असायचे सगळे लोक, ह्या लोकेशनला शूट करायचं आहे, जाऊन तिथे शूट करूयात. आणि तब्येतीत आणि छान शूट चाललेलं होतं आणि आनंद देणारं शूट होतं. कुठल्याही पद्धतीचं टेन्शन आणि की अरे चिडचिड चालली, वसवस चालली असं काही नव्हतं. सगळ्यांना सगळं माहिती होतं हे करायचं आहे. मग हे अर्थात हे सगळं मकरांचं क्रेडिट आहे, कारण क्रिएटिव्ह प्रोसेसचा भाग जरी असला ना तरी सुद्धा चित्रपट माध्यम हे तसं चिटिंगचं माध्यम आहे, की मी काय दाखवतो आहे आणि कुठला भाग दाखवतो आणि त्याच्यामधनं मी काय क्रिएट करतो आहे. तर त्याची त्या माध्यमावरती चांगली कमांड आहे त्याची, आणि तो त्या पद्धतीने सगळ्यांकडनं कामही करून घेत होता. डोके शांत करून राहून लोक एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये 4-5 लाख लोकांमध्ये कम्युनिकेशन ठेवून, मग हा इकडे फिरतोय, तो तिकडे फिरतोय, तिकडे सगळ्यांमध्ये कम्युनिकेशन राहून सुद्धा कुठेही केओटिक आणि ह्या काही गोष्टी झाल्या. त्यामुळे आनंददायक प्रोसेस होती सगळी शूटिंगची. तुला एक खास प्रश्न आहे की जसं सरांनी सांगितलं की त्यांना तुझ्यासोबत काम करायला मजा आली, तुला किती मजा आली ह्यांच्यासोबत काम करताना किंवा मकरन सरांसोबत काम करताना? मला सगळ्यात जास्त सरांबरोबर आणि मकरन सरांबरोबर खूप मजा आली होती, कारण की माझा वाढदिवस तिथे झाला होता तेव्हा खूप मजा आली होती. आणि आम्ही सेटवर खूप मजा करायचो. सेट संपल्यावर आम्ही खूप मजा करायचो, आणि शेवटचे दिवस जो घालवला होता त्याने खूप 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 मजा केली होती. सेटवरती तुम्ही जेव्हा शूट करत असायचं तेव्हा लोकांना माहीत नसायचं ना की तुम्ही शूट करताय, किंवा लोकांना माहीत असायचं तुम्ही शूट करताय, तेव्हा लोकांच्या काय रिॲक्शन होत्या? तुला सर्वांसमोर ॲक्टिंग करायची होती, तर तुला असं काही खूप विचार केलेला, भीती वगैरे वाटलेली, असं काही झालेलं का? नाही, अजिबात नाही. नाही. मग तुम्हाला एक प्रश्न आहे की पाहायला गेलं तर एलिझाबेथ एकादशी पंढरपुरात शूट झालेला आहे, तर पंढरपुरातून आलेल्या व्यक्तींना एकदा तरी पंढरपूर स्क्रीनवर दाखवावं असं सतत वाटत असतं का, आणि म्हणून ते फिल्म मेकिंगमध्ये येतात का? कुठलंही लोकेशन किंवा काही ना ते गोष्टीनुसार येतं असं मला वाटतं. मला पंढरपूर आवडतं किंवा नाही आवडत हा मुद्दा नाही आहे त्याच्यामध्ये. ते माझ्या गोष्टीचा घटक होता म्हणून पंढरपूर आलेला आहे, किंवा मी लहानपणापासून पंढरपूरला जाऊन राहिलो आहे म्हणून पंढरपूर आलेलं नाही आहे. आराध्य दैवत आहे विठ्ठल शेतकऱ्यांचं आणि किंवा अख्ख्या महाराष्ट्राचं. तर त्या अनुषंगाने जे कॅरेक्टर आहेत, आणि साकडं घालायचं म्हटल्यानंतर आपण आपल्या कम्फर्ट झोनला आपला मानणारा देव आपण तिकडेच जातो, आणि त्यासाठी पंढरपूर आलेला आहे. पंढरपूरची गंमत वाटते की मी लहानपणापासून खूप वेळा पंढरपूर बघितलं आहे. कठीण होतं थोडंसं की ते ब्रेक करून मला तिथे नव्याने उभं करायचं होतं सगळंच, कारण की आत्तापर्यंत ना त्या जागेवरती खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स बघितलेले आहेत, मी बघितलेले आहेत, पण मला तिथे क्रिएट करायचे होते. म्हणजे एक वडील आणि मुलगा आणि त्यांचा प्रवास जो माझ्यासाठी पण नवीन होता तिथे बघण्याचा, लिहिला असेल किंवा तो अनुभवत असेल मी त्या क्षणाला, पण त्या दोघांच्या मधला दुवा होतो मी वडिलांच्या पण साईडचा नव्हतो आणि मी त्या मुलाच्या वयाचा पण नव्हतो. मी मधल्या तटस्थ माणसाप्रमाणे मी ते बघत होतो दोघांचं. त्यामुळं थोडंसं सोपं झालं असं मला वाटतं गोष्टीकडे बघण्यासाठी. जुन्या गोष्टी किंवा जुन्या वास्तू असल्या तरी त्याला नवीन स्वरूप द्यायचं होतं, हे जरासं कठीण होतं माझ्यासाठी. चित्रपटामध्ये 2 गाणी आहेत, एक आदर्श शिंदेने गायलं आणि एक अजय गोगावलेने गायलं, आणि दोन्हीही खूप सुंदर झाली आहेत. चित्रपटात अजय गोगावले आणि आदर्श शिंदेचा आवाज असावा हे कुठून आलं म्हणजे डोक्यात? काय ज्यावेळेस गोष्ट लिहिली होती किंवा ज्यावेळेस शूट करायचं असं आमचं चाललं होतं ना, ट्रीटमेंटचा भाग म्हणून कायम असं वाटत होतं की आपल्या समोर गोष्ट घडते असं वाटलं पाहिजे, तर प्रत्येकजण रिलेट करू शकेल. लाऊड कुठे करायचं नव्हतं त्याच्यामध्ये. त्याच्या अनुषंगाने आम्ही शूटिंगच्या वेळेस मी आणि कॅमेरामन आम्ही अभिजित वगैरे पण बोलत होतो, तर ट्रीटमेंट आम्हाला असं ठेवायचे होते की माझ्या समोर घडतं हे, कोरिओग्राफ्ट केलं आहे किंवा आपण काहीतरी मुवमेंट्स दिलेत असं कुठेही वाटायला नको, ही माणसं त्यांच्यातली वाटली पाहिजे, हे ट्रीटमेंटचा भाग होता.
त्या अनुषंगाने म्युझिकचं पण होतं. रोहित नागबिडेबरोबर मी ज्यावेळेस बोलत होतो ना, त्यावेळेस हे होतं की मला गाणं आलं आहे सिनेमामध्ये असं नको आहे. गाणं हा सिनेमाचा भाग पाहिजे, ज्याने गोष्ट पुढे गेली पाहिजे. अजय गोगावलेंचा आवाज तर खूप आवडतो मला, की तो सतत ऐकत राहावा असं वाटतो आपल्याला. तो गोडवा हवा होता, कारण की त्यांचं गाणं ज्यावेळेस येतं त्यावेळेस किंचित आनंद यांच्या 2 कॅरेक्टरच्या आयुष्यात पण आलेला आहे, आणि तो हलका गोडवा पाहिजे होता आणि त्याच्यासोबत फिल्म पुढे जायला पाहिजे होती. त्यामुळे त्यांनी म्हटलं तर खूपच आनंद होता आमच्यासाठी. आणि ज्यावेळेस आदर्शचं गाणं येतं त्यावेळेस सिनेमा संपलेला असतो आणि एका नात्याची नवीन ओळख झालेली असते. आणि ज्यावेळेस आपण एकरूप झालेलो असतो देवांबरोबर, त्यावेळेस आपण त्या टोकाला गेलेलो असतो. तर त्यामुळे त्याचा आवाज त्यासाठी कम्प्लीट आणि परफेक्ट होता, त्यामुळे त्याचा यूज केला आम्ही. आता एक शेवटचा प्रश्न. चित्रपटाला 63व्या नॅशनल अवॉर्डमध्ये बेस्ट मराठी फीचर फिल्म म्हणून अवॉर्ड मिळाला. तो क्षण कसा होता, तेव्हा काय वाटलं? मुळात बक्षीस मिळेल अशी कल्पना मला नव्हती. मकरंद मला माहीत नाही, पण मला नव्हती बक्षीस मिळेल अशी कल्पना. आणि मला जेव्हा पहिल्यांदा फोन आला त्याला म्हटलं काय बरं, त्या दिवशी ते डिक्लेअर होणार आहेत वगैरे हे पण माहीत नव्हतं. मी ऑफिसलाच होतो आणि फोन आला की चिन्मय पाटणकरचा आपला फोन आला की अरे असं असं कळलं का अभिनंदन. म्हटलं काय झालं रे, असं असं. म्हटलं चल काहीतरी सांगतो, थांब जरा तू. आणि त्याच्यानंतर मग आनंदाचा क्षण होता सगळाच. कारण आहे ना, ही फिल्म ज्या पद्धतीने झाली आहे ना, कलेक्टिव्ह एफर्टमधनं झालेली फिल्म आहे ही. की मकरंदनी एक स्वप्न पाहिलं, मकरंदची एक कथा होती, त्याच्यावरती काम करायचं लोक येत गेली. मग वारीला जसा एक माणूस निघतो त्या पद्धतीने येऊ मग काय अकेला चला था और काफिला बनता गया असं आपण जे म्हणतो ना, तसं झालं. वेगवेगळी लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेली. आमचं काय DOP आहे, अभिजित आपदे आला, संजय दावरा आला, आमची कॉस्ट्युम करणारी सोनिया सहस्त्रबुद्धे. काय तुम्ही फिल्म करताय का? ओके. नाही रे, बजेट नाही यार, काहीच हरकत नाही ना, बघू, वाचू दे स्क्रिप्ट वाचलं, आवडलं, करूयात ना, कुठे काय प्रॉब्लेम आहे. आमच्याकडचे HODs आणि या लोकांनी ना नाममात्र पैसे नाही घेतलेत असं म्हटलं ना तरी चालेल. आणि त्यामुळे या पद्धतीचा जेन्युइन एफर्ट आहे आणि त्याची कुठेतरी दखल घेतली जाते आहे, हे मनाला खरंच सुखावणार होतं. मला खूप आनंद झाला होता. मला पण माहिती नव्हती की नॅशनल अवॉर्ड मिळेल म्हणून, पण जेव्हा मला कळलं की नॅशनल अवॉर्ड मिळालं आहे तेव्हा सगळे माझ्या घरी आले आणि बुफे दिले, खूप सत्कार केले, खूप छान वाटलं. तुला हा प्रश्न आहेच, पण त्याच्यातही हा चित्रपट अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलना जाऊन आला आहे. तिकडे एखादा चित्रपट कसा पाहिला जातो आणि नॅशनल अवॉर्ड मिळाला त्याचा आनंद कसा होता? नॅशनल डिक्लेअर होणार हे माहिती होतं मला. मिळेल नाही मिळेल हे मला त्याच्या क्रायटेरिया तोपर्यंत मला माहिती नव्हतं काय प्रोसेस असते आणि हे ते. मनात असं सगळ्यांना वाटतं की अरे आपल्याला हा अवॉर्ड मिळाला पाहिजे किंवा तिथपर्यंत आपली दखल घेतली पाहिजे आपल्या कामाची. मला ज्यावेळेस फोन यायला लागले किंवा चॅनलचे फोन यायला लागले तोपर्यंत मला 10-15 मिनटापर्यंत माहिती नव्हती की मला नक्की काय मिळालं आहे. किंवा नुसते शुभेच्छांचे फोन होते, तुम्ही लाईव्ह आहात बोला. मला असा प्रश्न पडला होता की आता मी बोलायचं आहे काय, की मला हे कळेपर्यंत 10-15 मिनटं गेली की तुम्हाला बेस्ट मराठी फिल्म मिळालं आहे. त्या क्षणाला सगळे दिवस आठवून गेले मला की कुठून आपण सुरुवात केली होती. पहिला दिवस आपण कुठून सुरुवात केला. मी मोहरमला पहिला दिवस सुरुवात केला होता. त्यावेळेस आम्ही सगळेजण गेलो होतो एकत्र. आम्ही जाताना की नको स्पेशल गाडी करून आम्ही म्हणून एक 15 सीटर गाडी केली होती, त्याच्यात सगळे मजा करत गेलो होतो. हे सगळे दिवस एका क्षणात आठवून गेले की 30-35 लोक हे ज्यावेळेस 100-150 लोकांचं काम करतात ना, त्या सगळ्यांची आठवण आली होती, फॅमिलीची आली होती. आणि मला अर्जुन मगर आणि अभिमन्यू मगर यांची खरी आठवण आली होती की कदाचित मला असं वाटतं की माझा जन्म अकलूजला झाला नसता, माझा जन्म पंढरपूरला झाला नसता, माझा आजोबा नसतं तर मी ही फिल्म तेवढ्या ताकदीने करू शकलो नसतो. मी बघत गेलो लहानपणापासून माणसं. त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचा पण खूप मोठा हात आहे की त्यांनी वाचनाची सवय लावली आणि आम्ही डिस्कशन करायचो वेगवेगळ्या कॅरेक्टर्सवरती, वेगवेगळ्या पात्रांवरती. कायम माणूस म्हणून काय आपण जगताना आपण स्वतःचा विचार न करता आपण काय केलं पाहिजे, इतरांसाठी काय केलं पाहिजे. कारण मी 2 वर्ष मनशक्ती प्रयोग केंद्रात होतो जिथे आम्ही समाजसेवा करायचो. मी 12-12, 13-13 तास काम करायचो, आदिवासी लोकांमध्ये जाऊन काम करायचो. त्यावेळेस खूप असं होतं की तिथला एक किस्सा होता की तिथली काही मुलं एक्सप्रेस वेला जाऊन चोऱ्या वगैरे करायचं, तर आमचं काम होतं की त्यांना थांबवायचं आणि कामाला लावायचं. हे ज्यावेळेस आपलं आपण जगणं शिकतो ना, ते सगळं उतरत जातं तुमच्या याच्यामध्ये.
पूर्ण उतरतं का नाही, पण ते हळूहळू एकेका कॅरेक्टरमध्ये काही काही क्षणासाठी येऊन जातं. हे खूप जाणवत होतं. याचा छोटासा किस्सा म्हणजे असा की आम्ही कान्सला गेलो होतो त्यावेळेस अटलांटाच्या इकडचे एक फिल्म युनिव्हर्सिटीमधली मुलं होती, त्यांना अभ्यासासाठी रिंगण दाखवलं होतं उमा डकुना मॅमने, आणि ती मुलं डिस्कशनसाठी आली होती. मला खूप वेळा प्रश्न पडायचा की आपण जे लिहितोय ते उतरतं आहे का नाही याच्यामध्ये. तर मी अगोदर लिहिताना विचार केलेल्या काही काही गोष्टी होत्या त्याच्यात, ज्या मी आत्ता बोलू शकत नाही, ज्या सिनेमामध्ये दिसतील. एका स्पेसिफिक कॅरेक्टरबद्दल ते बोलत होते, ते जे स्त्री पात्र आहे त्याच्याबद्दलचं, जे मला सातत्याने असं वाटत होतं की हा विचार पोचतोय का नाही. तर त्यातले 2-3 मुलं होती, त्यांनी तो विचार सांगितला होता की तुमच्या डोक्यात हे होतं का करताना कॅरेक्टर. हे खूप छान होतं माझ्यासाठी. आणि त्या क्षणाला की फर्स्ट इयर सेकंड इयरची मुलं आहेत शिकणारी, आणि ज्यांना सेटअप असं माहिती नाही की विठ्ठल आहे एवढं मानताय, तिकडच्या मातीची फिल्म आहे, आणि या अनुषंगाने केलेलं कॅरेक्टर त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर खूप आनंद वाटतो. तुर्तास थँक्यू सो मच, आणि तुम्हा सर्वांना चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कॅमेरामॅन फैजानसोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.